नमस्कार मित्रांनो, पोस्ट ऑफिस कडून महिलांसाठी महिला बचत योजना सुरू करण्यात आलेली आहे। अगदी जबरदस्त योजना आहे। तुमच्याकडे छोटी मोठी सेव्हिंग असेल, अगदी 1000 रुपयापासून तुम्ही 2 लाख रुपयापर्यंतचं गुंतवणूक या योजनेमध्ये करू शकता आणि एक चांगला परतावा, चांगला व्याजाचा परतावा या योजनेतून महिलांसाठी दिला जातो। जर तुम्ही 2 लाख रुपये गुंतवले तर 2 वर्षानंतर तुम्हाला मिळणारी जी रक्कम आहे ती आहे 2,32,000 रुपयापर्यंत, म्हणजे जवळपास 16% व्याजदर तुम्हाला या ठिकाणी मिळतो। इतर कुठल्याही एफडीच्या तुलनेत किंवा तुम्ही कुठेही गुंतवणूक करत असाल तर त्या तुलनेत ही योजना जबरदस्त आहे। आणि या ठिकाणी जे मिळणारं व्याज आहे ते 3 महिन्यानंतर चक्रव्याढ पद्धतीने दिलं जातं। 7.5% हा व्याजाचा दर जरी असला तरी या ठिकाणी मिळणारं जे व्याज आहे ते 3 महिन्यानंतर चक्रव्याढ पद्धतीने दिलं जातं। पोस्ट ऑफिस हे भारत सरकारच्या अंडरमध्ये येतं, त्यामुळे तुमचे पैसे अगदी सुरक्षित असते। कुठल्याही दुसरीकडे गुंतवणूक करण्यापेक्षा महिलांच्या नावाने तुम्ही हे खातं उघडू शकता। या योजनेमध्ये खातं कसं उघडायचं, कोणकोणती कागदपत्र लागतात, काय नियम अटी आहेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, पोस्ट ऑफिस कडून सुरू करण्यात आलेल्या महिला बचत योजनेच्या नियम अटी आता आपण समजून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण हे समजून घेणार आहोत की किती पैसे भरल्यानंतर किती रुपये आपल्याला या ठिकाणी मिळतात, कारण हे खूप महत्त्वाचं आहे। कारण सर्व या ठिकाणी बघा 2 लाख रुपयापर्यंत जास्तीत जास्त रक्कम तुम्ही या ठिकाणी गुंतवू शकता, परंतु खूप लोक असे आहेत की ज्यांच्याकडे 2 लाख रुपये नाही आहेत। केवळ तुम्ही 1000 रुपये भरून सुद्धा या योजनेत समावेश करू शकता। तर आता आपण बघूया की किती रुपये भरल्यानंतर या ठिकाणी किती रुपये मिळतात ते एकदा बघू। तर या ठिकाणी समजा 1 लाख रुपये भरून आज आपण खातं उघडलं। आज तारीख आहे 19 जानेवारी 2024 आणि 1 लाख रुपयानं जर आपण खातं सुरू केलं या ठिकाणी तर किती पैसे मिळतात बघा। या ठिकाणी 1 लाख रुपये भरून जर तुम्ही खातं सुरू केलं तर तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार आहे 1,16,023 इतकी रक्कम तुम्हाला या ठिकाणी 2 वर्षानंतर मिळणार आहे। परंतु यातली 40% रक्कम तुम्ही 1 वर्षानंतर लगेच काढू शकता। म्हणजे जर यावर्षी तुम्ही खातं उघडलं तर 1 वर्षानंतर 1 लाख रुपये भरून जर तुम्ही खातं सुरू केलं तर 43,000 रुपये तुम्हाला लगेच 1 वर्षानंतर काढता येईल आणि उर्वरित जी 60% रक्कम आहे ती तुम्हाला 2 वर्षानंतर काढता येईल। या ठिकाणी काही लोकांच्या खूप शंका आहेत की तुम्ही मध्येच खातं बंद करू शकता का, तर या सगळ्या पर्याय आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत। एकदा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या। आता आपण 1 लाख रुपये करून बघितलं की 1 लाखाचे किती भेटतात, 1,16,000। आता समजा जर आपण 2 लाख रुपये भरून खातं सुरू केलं तर किती रक्कम मिळते बघा। 2 लाख रुपये भरल्यानंतर तुम्हाला जी मिळणारी रक्कम आहे ती आहे 2,32,044। यापैकी 40% रक्कम तुम्ही 1 वर्षाने लगेच काढू शकता। म्हणजे 2 लाख रुपये भरून जर तुम्ही आज खातं सुरू केलं तर 1 वर्षानंतर लगेच तुम्हाला 86,000 रुपये काढता येतील आणि उर्वरित 2,32,000 पैकी जी 60% रक्कम असेल ती 2 वर्षानंतर तुम्हाला काढता येईल। या ठिकाणी तुम्हाला टाइम पिरियड पण दिलेला आहे बघा। 24ला सुरू केलं की 2026ला या ठिकाणी ते खातं बंद होईल आणि आपली उर्वरित जी रक्कम आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळेल। मित्रांनो, इथं तुम्हाला पाहिजे ती रक्कम टाकून तुम्ही कॅल्क्युलेट करून बघू शकता। तुम्हाला सपोज 10,000 टाकायचे, 5,000 टाकायचे, जी रक्कम टाकायची असेल ती टाकून या ठिकाणी कॅल्क्युलेट करून बघू शकता की किती रक्कम तुम्हाला मिळेल। हे कसं कॅल्क्युलेट करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। आता समजून घेऊया नियम अटी काय आहेत। तर आता आपण नियम अटीच्या पेजवर आलोय। ह्या सर्व नियम अटी इंग्रजीमध्ये होत्या, आपण त्या मराठीमध्ये ट्रान्सलेट केल्या आहे। ट्रान्सलेट करताना थोडंफार या ठिकाणी व्यवस्थित ट्रान्सलेट होत नाही, त्यामुळं मी या ठिकाणी तुम्हाला ह्या नियम अटी व्यवस्थित समजून सांगतो। तर पहिल्यांदा समजून घ्या, आपण पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। इथं ह्या सर्व नियम अटी दिलेल्या आहेत। या ठिकाणी म्हटलंय बघा, कोण खातं उघडू शकतं, तर खातं स्त्रीद्वारे म्हणजे महिलेसाठी हे खातं उघडता येईल किंवा एखादी अल्पवयीन मुलगी असेल तर तिच्या वतीनं एखादा तिचा पालक, वडील किंवा आई हे खातं उघडू शकते। तर कमीत कमी 1000 रुपये भरून तुम्हाला खातं सुरू करावं लागेल आणि जर तुम्हाला पैसे वाढवायचे असेल तर 100च्या पटीमध्ये तुम्ही पैसे वाढवू शकता। म्हणजे 1000, 1100, 1200 अशा पटीमध्ये तुम्हाला वाढावे लागतील। 1150 भरता येणार नाही। त्यानंतर एका खात्यात जास्तीत जास्त 2 लाख रुपयाची मर्यादा आहे आणि खातेधारकाचे सर्व खाते, म्हणजे एका व्यक्तीला जास्तीत जास्त 2 लाख रुपयेच गुंतवता येईल। परंतु समजा तर तुम्ही आज 10,000 रुपये खातं सुरू केलं तर तुम्हाला पुन्हा 10,000
भरायचे असतील तर तुम्हाला पुन्हा नवीन खातं उघडावं लागेल आणि असे तुम्ही किती खाते उघडू शकता, परंतु त्या सर्व खात्यांची मिळून रक्कम 2 लाखाच्या पुढं जायला नको. आणि आता तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सध्याचे चालू असलेलं जे खातं आणि तुम्हाला जे नवीन खातं उघडायचं आहे त्याच्यामध्ये 3 महिन्याचं अंतर ठेवावं लागेल. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी खातं उघडताना हे ध्यानात घ्यायचं आहे की आज आपण 10,000 रुपये गुंतवले की इथून पुढं जर आपल्याला पुन्हा 10,000 रुपये गुंतवायचे असेल तर आपल्याला 3 महिने वाट पाहावी लागेल. त्यामुळे तुम्हाला एकदाच जे काही 50-50 हजार रुपये गुंतवायचे असेल ते एकदाच या ठिकाणी खातं उघडून भरून टाका, नाहीतर मग पुन्हा तुम्हाला 3 महिने थांबावं लागणार आणखी जास्त रक्कम गुंतवण्यासाठी. आता व्याजाचा दर बघा, या ठिकाणी ठेव जी आहे ती 7.5% व्याजासाठी पात्र असेल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे व्याज मिळणार आहे ते आहे 7.5%. व्याज त्रैमासिक चक्रव्याढ केले जाईल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे काही पैसे भरणार त्याला 3 महिन्यानंतर जे व्याज होईल ती रक्कम आणि तुमची मूळ रक्कम एकत्र करून त्याच्यावर पुन्हा व्याज दिलं जाईल. हीच एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो. इतर तुम्ही कुठेही ज्यावेळेस FD करता त्यावेळेस FDमध्ये जी रक्कम मिळते ती वार्षिक चक्रवाढ पद्धतीने दिली जाते. म्हणजे 1 लाख रुपये भरले आणि तुमच्याकडे समजा कुठलीही पतसंस्था असेल 8%च्या पुढं कोणी देत नाही, म्हणजे 1,08,000 आणि पुढच्या वर्षी पुन्हा तुम्हाला किती भेटन ते 1,08,000 व जे काही रक्कम होईल तीच. मग हे 1 वर्षानं तुम्हाला भेटणारी रक्कम आहे, पण इथं तुम्हाला 2 वर्षानं 1,16,000 भेटते. आणि मित्रांनो, आता पुढे बघा पैसे कसं काढायचे. तुम्हाला खाते उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर तुम्हाला 40% रक्कम काढता येईल. आता जर तुम्हाला मध्येच खातं बंद करायचं असेल तर काय करता येईल, खातेधारकाचा मृत्यू झाला तर हे पैसे काढता येईल. अत्यंत अनुकंपा कारणावर म्हणजे एकदम इमर्जन्सी कारण असेल तर मग तुम्ही मध्येच खातं बंद करू शकता आणि पैसे काढून घेऊ शकता. खातेदाराचा जीव घेणा मृत्यू झाला, आता जीव घेणा मृत्यू नाही म्हणायचं इथं, या ठिकाणी इमर्जन्सी एखादा खूप दुर्धर आजार झाला तर त्या ठिकाणी पैसे काढू शकता. हे जे आहे मित्रांनो जीव घेणा मृत्यू ते इंग्लिशमधला शब्द आलेला आहे, त्यामुळे ते ट्रान्सलेट व्यवस्थित झालेलं नाही आहे. मी तुम्हाला सांगतोय हा जो दुसरा मुद्दा आहे जीव घेणा मृत्यू, म्हणजे तुम्हाला एखादा इमर्जन्सी असा एखादा आजार दुर्धर आजार झाला तर मात्र तुम्हाला पैसे काढता येईल. आणि संबंधित कागदपत्रे सादर केल्यानंतर पालकाचा जर मृत्यू झाला तर जे काही लहान मुलीच्या नावाने तुम्ही खातं उघडलं असेल ते तुम्हाला बंद करता येईल. आणि या ठिकाणी बघा, आता योजनेच्या मूळ रकमेवर हे जे काही व्याज आहे ते नियमाप्रमाणेच दिलं जाईल. तुम्ही मध्ये जर खातं बंद केलं ह्या वरच्या 3-4 कारणासाठी, मृत्यू झाला किंवा इमर्जन्सी कारण आलं किंवा दुर्धर आजार झाला किंवा पालकाचा मृत्यू झाला तर जे काही नियमाप्रमाणे व्याज आहे ते दिलं जाईल. परंतु जर तुम्हाला काहीच कारण नाही सांगायचं, मला खातंच बंद करायचं, मला काही माहीत नाही बाकी दुसरं काही, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला खातं बंद करता येईल. पण कधी 6 महिन्यानंतर, खातं उघडल्यानंतर 6 महिन्याच्या नंतर तुम्हाला बंद करता येईल. परंतु त्या ठिकाणी तुम्हाला 2% व्याज कपात केलं जाईल, म्हणजे 5.5% व्याज दिलं जाईल. परंतु मित्रांनो, जर तुमच्याकडं प्रॉपर कारण असेल 6 महिन्यातच खातं बंद करायचं किंवा त्याच्या आधी बंद करायचं असेल तर तुम्हाला काहीतरी प्रॉपर कारण द्यावं लागेल आणि तुम्हाला हा आहे तो जो बेनिफिट आहे, जो मूळ व्याजदर आहे तो मिळेल. त्यानंतर आहे मॅच्युरिटी म्हणजे खातं उघडल्यानंतर 2 वर्षांनंतर तुमची सर्व रक्कम वापस मिळणार आहे. खातं कसं उघडायचं आहे, तुम्ही कुठल्याही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडू शकता. यासाठी तुम्हाला द्यायचं आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचा ओळखीचा फोटो, तुमचा पासपोर्ट साईज फोटो, आणि ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन हे खातं उघडायचं आहे. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.